विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? To be or not to be, that is the question. नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस. आज आपण पाहूया मराठी सिनेमा आणि मराठी थिएटर. मराठी सिनेमा काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नटसम्राट. मराठी भाषेने 7 समुद्र पार जाऊन मराठी भाषेचे पाऊल पुढे टाकले आहे. नटसम्राट म्हणजे काय हा आपल्याला प्रश्न नक्कीच पडतो. तर नटसम्राट या नाटकाचे मूळ विलियम शेक्सपियर लिखित किंग लिअर नावाच्या एका नाटकाचे कथासार आहे. किंग लिअर हा ब्रिटनचा पौराणिक राजा होता. तो म्हातारा झाला होता. त्याची संपत्ती त्याने त्याच्या 2 मुलींच्यात वाटायचे ठरवले होते. पण त्याने एक अशी अट ठेवली होती की जी मुलगी माझ्यावर जास्त प्रेम करेल तिला मी जास्त संपत्ती देईन. आणि हेच घेऊन त्याने रचना केली होती. पुढे हीच संकल्पना घेऊन महान नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी काल्पनिक भूमिका म्हणून नटसम्राट उदयास आणली. वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान.